या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। राजकारणात सर्व एकमेकांना भेटतात हे नवे नाही। संजय राऊत यांना हे नवे वाटत असेल अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्या दिशेने केली आहे। भारतीय जनता पक्ष परिवार आणि खऱ्या अर्थानं या राज्याचे जनतेच्या मनातील एक महान नेतृत्व लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि जो माझ्यासारख्या सामान्य शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याला संधी दिली आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमावरती मला धन्यवाद केला। निश्चितच मी सर्व मित्रपक्षांना भारतीय जनता पक्षाची ज्या भूमिका आहे भाऊ जरांगे पाटील असं म्हणतायत की सगळे चोरीमधूनच आरक्षण जे आहे ते द्यावं असं सरकारने पुढील कारवाई करावी। तुम्ही पुन्हा एकदा निवडून आलेला आहात, तुमची काय नेमकी भूमिका असेल? दोन समाजातला राज्यामध्ये वाद जो आहे तो सुरू आहे। मुळामध्ये मराठा समाजाच्या जे काही मराठा समाजासाठी केलं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी केलं। या महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही। पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, मराठ्यांचे नेते या महाराष्ट्रामध्ये घडवले, पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची त्यांनी मातीच केली। दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ऐतिहासिक काम एकदा देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला, दुसऱ्या बाजूला मराठा समाजासाठी अण्णासाहेब महामंडळ असेल, सारखी संस्था असेल, देशामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले। अशा अनेक योजना मराठा समाजासाठी आणि म्हणून निश्चित मला वाटतं की आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय दृष्टिकोनातून न पाहता या महाराष्ट्रातला ओबीसी असेल, मराठा समाज असेल, या दृष्टीने मी आपल्या माध्यमातून जरांगे साहेबांना विनंती करेन की सरकार आपल्याबरोबर चर्चेला तयार आहे। सरकारचे दरवाजे उघडे आहेत, त्या पटलावरती बसून कायदा तज्ञांना बरोबर ठेवून जो चांगला मार्ग काढता येईल तो मार्ग निश्चितपणाने काढावा। तो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाचा हिताचा असेल, कारण गावगाड्यातली माणसं पुण्यापर्यंतचा पहिली उपाधी ही भूमिका एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करतो। कोणतंही आंदोलन ते चालवत असताना ज्यावेळी सरकार आपल्याबरोबर बोलायला तयार नसतं त्यावेळी ते आंदोलन आक्रमक करायचं असतं, पण सरकारचा दरवाजा आपल्यासाठी खुला असेल तर मला वाटतं संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात। कारण मी या राज्यामध्ये 35 वर्षामध्ये दुधाचं आंदोलन केलं, ऊसाचं आंदोलन केलं, सोयाबीनचं आंदोलन केलं, शेतकऱ्यांच्या शेत जमिनींच्यासाठी आंदोलनं केली, कळंबा जेलमध्ये गेलो, येरवडा जेलमध्ये गेलो, लाट्या काट्या खाल्ल्या। आंदोलन कुठं ताणायचं आणि कुठं थांबायचं हे जर समजलं तर निश्चितपणानं त्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो, त्यांना न्याय मला वाटतं की राजकारणामध्ये सगळेच एकमेकांवर बोलत असतात, बैठका घेत असतात, तर ते फार नवीन आहे अशातला भाग नाही। परंतु संजय राऊत साहेबांना काही गोष्टी त्या नवीन वाटत असतात, परंतु ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी संजय राऊत हे महाभारताचा संजय असं समजून भाष्य करत होते, त्याला पुढचं कळत होतं आणि सरकार गेल्यानंतर त्यांना आता वेगळ्या
पद्धतीनं कोण कसं कुणाला भेटलं, वेजमधून भेटलं का, कसं अंधारात भेटलं का, उजेडात भेटलं. अरे महाराष्ट्रामध्ये सत्ता उजेडात भाजप शिवसेनेची आलेली होती, परंतु संजय राऊतांच्या माणसाने अंधारात त्या ठिकाणी कटकारस्थान करून ही सत्ता घालवली आणि आज त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. आणि संजय राऊत यांच्याकडं महाराष्ट्रातली जनता हे करमणूक म्हणून पाहत असतात आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेवर होतो. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.